नमस्कार, मी मिसेस हेमा रॉबर्ट मकासरे. मी भारती बनसोड मॅडम त्यांची मोठी बहीण आहे. मला मूतखड्याचा त्रास होता. मला थायरॉईड होतं. माझ्या अंगावर सूज होती. हे सगळं माझं भरलं होतं. हे शोल्डर वगैरे सगळे. तुम्ही माझे फोटो पाहिले असतील बिफोर आणि आफ्टर. मी त्याच्यामध्ये जेवणाचं काही मी डाएट केलं नाही. जे आहे तेच फक्त चहा, कॉफी हे मी बंद केलं आणि अमृत ज्यूस जसं त्यांनी सांगितलं आहे त्या वेळेत त्या प्रमाणात मी घेतलेलं आहे. माझ्या अंगावर खूप सूज होती. मी भरपूर डॉक्टरांकडे गेली. मला सायटिका होता. मला पायाने चालता येत नव्हतं. माझ्या पायावर सूज होती. भयंकर त्रासात होती. मी भरपूर डॉक्टरांकडे गेली पण मला काही आराम पडला नाही. माझी बहीण म्हणाली एकदा हे घेऊन बघ. मी विचार केला की मी एवढ्या डॉक्टरांकडे गेली, एक्सरे काढले, सोनोग्राफी केली, सगळं केलं पण मला आराम पडला नाही. म्हणून मी माझ्या बहिणीने सांगितलं म्हणून मी हे ज्यूस म्हटलं घेऊन बघू, काय एवढा खर्च करतो. पण मला एका बाटलीमध्येच मला युरिन चांगल्या रीतीने पास व्हायला लागली. मला स्टोन असल्यामुळे प्रॉब्लेम होता युरिनसाठी मला. पण त्याच्यामुळे मला जी आग होत होती युरिनमध्ये लघवी करताना ती सगळी कमी झाली. आणि माझं हे सगळं हे पूर्ण भरलेलं होतं. इथं सगळं गळा भरलेला होता, हात भरलेले होते. आता मला ब्लाऊज सगळे लूज होत आहेत. मेंटेन झाली. माझं 7 किलो वजन कमी झालं आहे. थायरॉईड गेलं माझं. माझी कंबर दुखायची, पाय दुखायचे, गुडघे दुखायचे. मी एक वर्किंग वुमन आहे. मी जॉब करते. मी टीचर आहे. त्याच्यामुळे मला खूप भयंकर जाऊन यायला त्रास व्हायचा. कुठेही जायचं म्हटलं म्हणजे कोणाचा तरी सहारा घ्यावा लागायचा. कारण माझे पाय भयंकर दुखायचे, सूज होती पायावरती. पण मी खरं माझ्या बहिणीचे आणि अमृत ज्यूसवाल्यांचे आभार मानते की त्यांनी खूप छान हे अमृत ज्यूस काढलेलं आहे. नुसतं ज्यूस नाही आहे, खरंच अमृत आहे ते. कारण की तुम्ही पाहू शकता फोटोमध्ये माझं वजन किती कमी झालं आहे आणि माझी हेल्थ किती कमी झालेली आहे. माझा सर्व त्रास त्याने गेलेला आहे. आणि म्हणून मी सर्व स्त्रियांना सांगेल, माणसांना सांगेल, लेकरांना सांगेल की तुम्ही प्लीज एक घेऊन बघा. ह्याने खरंच खूप फरक पडतो. तुम्ही माझ्यावरून अनुभव घ्या की मी किती लठ्ठ होती, किती माझ्या अंगावर सूज होती. माझे गाल एवढे असे सुजलेले होते. पण आता माझी सगळी सूज गेलेली आहे. विशेष म्हणजे माझा कलरसुद्धा याच्यापेक्षा डार्क होता. आता माझा कलर देखील थोडा थोडा फेअर होत चालला आहे. जे पण काही टॅनिंग होतं माझ्या चेहऱ्यावरती, भरपूर टॅनिंग होतं, ते टॅनिंगसुद्धा गेलेलं आहे. म्हणून प्लीज तुम्हा सर्वांना मी रिक्वेस्ट करते, वाट बघू नका की काय होईल, कसं होईल. घेऊन बघा. माझी गॅरंटी 100% रिझल्ट आहे. तुम्ही लोकंसुद्धा चांगले व्हाल. तुम्हाला जो पण काही त्रास असेल सर्व त्रास चालला जाईल. म्हणून प्लीज हे अमृत ज्यूस तुम्ही घेऊन घ्या. घेऊन पहा. एका महिन्यातच आराम पडेल तुम्हाला. आणि माझी रिक्वेस्ट आहे की ज्यांना त्रास आहे, ज्यांना मूतखडा आहे, ज्यांना थायरॉईड आहे, त्यांनी प्लीज हे औषध घेण्याची कृपा करावी. थँक्यू. आणि माझं वय आहे आज 49 वय आहे. मला हायपर ॲसिडिटीचा त्रास होता. खूप भयानक त्रास होता. म्हणजे मी कुठे जरी गेली तर मला नुसतं ठेकार यायचे आणि कुठे गेली तर मला आधी ॲसिडिटीचे घेऊनच गोळीत जावं लागत होतं, म्हणजे त्रास नको व्हायला म्हणून. तर मग असं खूप झालं. मी खूप औषधी घेतलं, आयुर्वेदिक पण घेतलं, ॲलोपॅथिक पण घेतलं. मी शेवटी आता सोडून दिलं की नको, आता कोणी औषध घ्यायला नको, सोबत घेऊन जायचं आहे म्हणून मी सोडून दिलं. तर मग अचानक मी एका खेड्यावर गेले आणि तिथे मला असं दिसलं त्या औषधाने त्यांचे पूर्ण क्लिअर प्रॉब्लेम झालेले. तर म्हटलं यामध्ये काय आहे हे आपण बघावं. तर मग टेकाळे सरांना माझं आधीच ओळखी होती. तर सरांना मी विचारलं, सर ही बॉटल कितीची मिळेल? त्या लेडीने 2000ची घेतली होती. मी म्हटलं बापरे, 2000ची आपल्याला अंगभर होईल, बापरे ही नाही आहे. तर सर म्हणाले की ठीक आहे, मी तुम्हाला भेटून तुम्हाला क्लिअर काय ते कळवतो. म्हटलं ठीक आहे चालेल. सर घरी आले, त्यांनी मला समजावून सांगितलं आणि मला त्यांनी एक अमृत ज्यूस आणि एक ॲसिडिटीचा ड्रॉप दिला. आणि हे मी सकाळी घेतलं 30 ml गरम पाण्यामध्ये आणि ॲसिडचा ड्रॉप जेवताना पाण्यामध्ये 10 ड्रॉप्स ते टाकून घेतलं. तर माझी जवळजवळ फक्त 10 दिवसामध्ये पूर्ण क्लिअर झालं. आणि म्हणजे मला असं वाटत नव्हतं की 10 दिवसामध्ये अमृत ज्यूसनी मला माझा रिझल्ट येईल. आणि 10 दिवसामध्येच क्लिअर झालं. मला असं वाटलं की नको, आता 10 दिवस झाले, बंद करूया. पण सर म्हटले की कमीत कमी 3 महिने तरी घ्या. आता मला कुठेही गेले तर मला सगळे विचारतात, अरे तुझं ॲसिडिटी का कुठे गेली, म्हणजे तू काय असं घेतलं की तुझी ॲसिडिटी बसली. तर मी सगळ्यांना
म्हणजे करते की हे औषध घेतलं आणि याच्यामुळे तर म्हणते की आम्हाला पण सांग, आम्हाला पण नाम सांग, आम्हाला पण घ्यायचं आहे. असा माझा म्हणजे जबरदस्त रिझल्ट आहे. आणि माझ्या हजबंडला पण त्यांना डायबिटीस होतं, BP शुगर आहे, त्यांचे पण पूर्ण क्लिअर झालेलं आहे. कुठले औषध नाही, सगळं बंद केलं आणि आम्ही फक्त अमृत ज्यूस. नमस्कार, मी दीपाली रनवरे, रियांश मटेरियल प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ॲज अ डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करते. आज माझ्यासोबत आहेत वायचोळ काकू. आज मी त्यांना एक 4 महिन्यांपूर्वी आपलं अमृत ज्यूस जे आहे, कंपनीचं मदर प्रोडक्ट आहे रियांश अमृत ज्यूस, हे यांना दिलं होतं. तर ते त्यांना दिलं होतं डायलिसिससाठी. तर त्यांना काय फरक पडला, किती पडला, हे आपण काकूंच्या तोंडून एकदा ऐकूयात. नमस्कार काकू. आज तुम्हाला काकू आजार काय होता? काही पोटात दुखायचं, आणखीन काय व्हायचं? तेवढंच. डायलिसिस तुमचा कधीपासून चालू होता? अमृत ज्यूस घ्यायच्या आधी साधारण किती दिवस, किती महिने चालू होता? 5-6 महिने चालू होता. अमृत ज्यूस घेतल्यावर तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवला, काय काय वाटलं तुम्हाला? थोडंसं बरं वाटतं. मग आता डायलिसिस चालू आहे की बंद आहे? बंद. पूर्ण बंद आहे. पूर्ण बंद आहे. आता काय त्रास होतो का तुम्हाला? काही त्रास होत नाही. तर बघा मित्रांनो, आज आपल्या अमृत ज्यूसने काकूंचं जे डायलिसिस चालू होतं, आठवड्यातनं 3 वेळा चालू होतं, ते पूर्णपणे बंद झालेलं आहे. का तर फक्त आपल्या अमृत ज्यूस. नमस्कार, मी हर्षदा मस्के, ओळख आयुर्वेदाचे अभियान या अभियानाअंतर्गत मी काही दिवसांपूर्वी आपले शशिकांत भालेराव सर यांना अमृत ज्यूस दिलं होतं. तर अमृत ज्यूस कशासाठी दिलं होतं, अमृत ज्यूस घेण्याअगोदर त्यांना काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय काय रिझल्ट मिळाला हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकू. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, काय त्रास होता तुम्हाला? मला मॅडम पायलचा खूप जबरदस्त त्रास होता. मला म्हणजे डॉक्टरांकडे मी 2-3 वेळेस चेकअप केलेला आहे. त्यांनी मला 4 कोंब सांगितलेला आहे. बर. तर त्यांनी मला ऑपरेशन या गोष्टीपर्यंत सजेस्ट केलेलं आहे. परंतु मी ऑपरेशनच्या म्हणजे मी फार विरोधात होते, कारण माझे सहकार्यांनी ऑपरेशन केले परंतु त्यांना काही फारसा असा त्यांना रिझल्ट मिळाला नाही. परंतु अमृत ज्यूस या मार्फत मला फार चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आणि मला 3 बॉटलमध्ये चांगला रिझल्ट मिळाला आहे. माझा जो ब्लिडिंग होतं ते पण बंद झालेलं आहे प्रॉपर. आणि मी समजा इन केस कधी माझं फील्डवर काय मॅडम, मी कधी एकंदरीत समजा एखाद्या वेळेस बाहेर जरी गेलो, जर मी एखाद्या वेळेस नॉनव्हेज वगैरे खाल्लं तरी मला त्याचा काही इफेक्ट होत नाहीये. मला अमृतमुळे फार चांगला रिझल्ट मिळालेला आहे. येस, खूप छान सर. तुम्हाला काय वाटतं, इतरांनी अमृत ज्यूस घ्यावं की नाही घ्यावं? 100% घ्यावं. आणि मी वैयक्तिक माझं मत सांगतो, अमृत ज्यूस हा म्हणजे जे मॅडम सांगतात 650 रोगावर चालतं, पण मी असं सांगतो की 650 नाही, 1650 रोगावर चालणार. त्यामुळे सर्वांनी मी विनंती करतो, एकंदरीत सगळ्यांना सांगतो की तुमचा कुठलाही छोटा किंवा मोठा आजार असो त्यांनी अमृत ज्यूस घ्यायलाच हवा आहे, अशी मी माझा वैयक्तिक जो रिस्पॉन्स आहे त्या संदर्भात सांगू शकतो. सर्वांनी घ्यायला पाहिजे. येस येस. बघा, सरांना पण पायलसाठी एवढा छान रिझल्ट मिळाला आहे आणि सर एवढ्या कॉन्फिडंटली सांगतायत की प्रत्येकाने घेतलंच पाहिजे. तर नक्कीच मित्रांनो, तुम्ही प्रत्येक एक जण अमृत ज्यूस घेऊ शकता आणि तुमचं निरोगी आयुष्य वाढवू शकता. तर थँक्यू सो मच सर, खूप खूप थँक्यू. येस, थँक्यू. काय म्हटलं तुमचं? बरं बरं. कुठं आला तुम्ही? फोन सिरीजवरून आला. बरं, फुलाबाई बबन कुंभार मॅडम फोन सिरीजवरून आला. आता आपण आहे फलटणमध्ये. तुम्हाला आपण रियांचे पहिले सप्लिमेंट दिले होते, बरोबर आहे? काय रिझल्ट आला तुम्हाला? मला गुडघा माझा नीट झाला. मला कंबर दुखत होती, मला झोप येत नव्हती, भूक लागत नव्हती. सगळं माझं राहिलेलं अमृत ज्यूस पिल्यापासून. किती दिवस अमृत ज्यूस प्यायलाय? 3 महिने. 3 महिने लगातार अमृत ज्यूस प्यायला. आता दुखतंय काय? काय नाही, 4 महिने झाले. मग आता तुम्ही चालत कुठून आलाय? खाली तळापासून आले ना, म्हणजे तिसऱ्या मजल्यावर चालत. एकदा ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. घेतल्यानंतर त्यांनी 3 महिने लगातार घेतलं. गॅप पडून दिला काय? नाही, गॅप पडून दिला, हे महत्वाचा विषय. 3 महिने लगातार पुढे घेतले. आज आजीला उठाय बसा येत नव्हतं. पूर्ण पायावरती सूज होती, गुडघ्यावरती सूज होती, त्यांना झोप लागत नव्हती. पण आज रियांचे प्रोडक्ट वापरलं, खूप चांगलं राहिलं. नमस्कार, मी सुवर्णा राजेश गुरव, खास पुण्यावरून घाटकोपर येथे आलेलो आहोत. तर मी सुनीता जावळे यांना अमृत ज्यूस दिलं होतं, तर त्यांना काय रिझल्ट आला ते स्वतःच सांगते. मॅडम, तुम्हाला मी अमृत ज्यूस दिलं होतं, तर ह्या अमृत ज्यूसबद्दल तुम्ही काय सांगू शकता? तुम्हाला किती रिझल्ट आला ते सांगू शकता? ह्या अमृत ज्यूसने एवढा जबरदस्त रिझल्ट आला आहे की माझ्या पायाची टाच, हातापायाच्या मुंग्या, मुळव्यात, त्याच्यावरती जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे मला. तर हे अमृत ज्यूस तुम्ही पण घ्या सर्वांनी, आणि सगळ्यांना पण सांगा की अमृत ज्यूसच्या ह्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की हे आयुर्वेदिक आहे.
बघा मित्रांनो, ह्या मॅडमनी आपलं अमृत ज्यूस घेतलं होतं. त्यांना पायाच्या टाचेला खूप त्रास होत होता, त्यांना अक्षरशः चालता येत नव्हतं आणि मूळ व्याधाचाही खूप जबरदस्त त्यांना रिझल्ट आलेला आहे. तर मी असं सांगेन की सगळ्यांनी नमस्कार, मी प्रसाद जरे. मी आज आलो आहे पुण्यामध्ये कौस्तुभ झिरपे सरांकडे, जे स्वतः लाईफ सेविंग कोच आहेत आणि इंटरनॅशनल लेवलला ते रिटर्न आहेत आणि नक्कीच CPR आणि फर्स्ट एडचे ट्रेनर आहेत. तर त्यांना आपण अमृत ज्यूस प्लस आर्थोजी दिलं होतं. तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकू त्यांना काय रिझल्ट आला. नमस्कार, मी कौस्तुभ झिरपे, लाईफगार्ड आणि लाईफगार्ड ट्रेनर. 2.5 वर्ष झाले मी रियान ज्यूसचा रेग्युलर सेवन करणारा म्हणून काम करतोय. सांगण्याचा हेतू असा की रियांश अमृत ज्यूसचा मला आलेला रिझल्ट 2 जानेवारी 2024ला माझा एक छोटा ॲक्सिडेंट झाला, ज्याच्यामध्ये माझ्या उजव्या गुडघ्याचे ACL आणि मेनिस्कस हे 2 लिगामेंट टेअर होते. याचा MRI रिपोर्ट पण आपल्याकडे आहे. 6 डॉक्टरांना कन्सल्ट केलं, यातला एक माझा भाऊही आहे जो ऑर्थो सर्जन आहे. तर त्याच्याकडे कन्सल्ट केलं असताना त्यांनीही ऑपरेशनचा सल्ला दिला. पण अमृत ज्यूसचं रेग्युलर सेवन आणि ऑर्थोजीचं रेग्युलर सेवन केल्यामुळे 8 ते 9 महिन्यातच मला रिझल्ट एवढा जबरदस्त आला आहे की मी 14 नोव्हेंबरला गिरनार पर्वतावर दत्तगुरूंच्या चरणी माझं नतमस्तक होऊन आलेलो आहे आणि बिना चप्पल 10,000 पायऱ्या चढलेलो. माझी प्रत्येक व्यक्तीला हीच विनंती राहील की प्रत्येकाने आज अमृत ज्यूस घ्यावा आणि चांगलं न्यूट्रिशन आज प्रत्येक वडिलाच्या गरजेचं आहे, ते प्रत्येकाने घ्यावं. थँक्यू. सर, तुम्हाला काय वाटतं, अमृत ज्यूस हे प्रत्येकाने घेतलं पाहिजे का? डेफिनेटली हे प्रत्येकाने घेतलं पाहिजे. औषध म्हणून नाही, तर शरीर डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी आज मार्केटमध्ये ज्या काही गोष्टी अवेलेबल आहेत त्यातला सगळ्यात सुंदर पर्याय आणि आयुर्वेदिक, जे की आपल्या भारताची परंपरा म्हणून आहे. आज ह्याचं सेवन केल्याने भारतीय औषध प्रणालीवर सुद्धा आपला तेवढाच फोकस राहील. थँक्यू. रियांश गरगरियांश. रियांश गरगरियांश. थँक्यू. खतरनाक. नमस्ते मित्रांनो, माझं नाव सचिन बिर्लिंगे आणि मी आरोग्य सल्लागार म्हणून रियांश मल्टीडेट कंपनीतर्फे काम करतो. आज आपण जबरदस्त असा मिरॅकल रिझल्ट आपण ऐकणार आहोत. आपल्यामध्ये कामठे मावशी आहेत, त्यांच्याकडूनच ऐकूया की त्यांना आज काय फरक पडला आहे. नमस्ते मावशी, तुमचं नाव काय? माझं नाव संगीता कामठे. मी 2 महिने झाले घेतलेले औषधी, तर मला बऱ्यापैकी फरक आहे. मग अंगाला म्हणजे येत होत्या, पोटदुखी, थोडं कमरदुखी, अंगाला शिवायचं, मग ती सगळं बाहेर कमी झाली. 2 महिने झाले घेतलेलं. मग हा किती वर्षापासून तुम्हाला त्रास होता? 1 वर्ष झालं मला. बघा मित्रांनो, 1 वर्षापासून मावशींना त्रास होत होता. फरक पडलाय मला. पहिल्याच डोसमध्ये फरक पडलाय. 1 वर्षापासून त्यांना त्रास व्हायचा आणि पहिल्याच डोसमध्ये त्यांना फरक पडलेला आहे. आणि मावशी म्हणतात की आता परत दुसरा डोस म्हणजे 3 महिन्याचा कोर्स ते पुन्हा एकदा पूर्ण करणार आहे. मित्रांनो, तुम्हीही आमच्याशी संपर्क करू शकता. माझं खतरनाक. नमस्ते मित्रांनो, माझं नाव सचिन बिर्लिंगे आणि मी आरोग्य सल्लागार म्हणून रियांश मल्टीडेट कंपनीतर्फे काम करतो. आज आपण जबरदस्त असा मिरॅकल रिझल्ट आपण ऐकणार आहोत. आपल्यामध्ये कामठे मावशी आहेत, त्यांच्याकडूनच ऐकूया की त्यांना आज काय फरक पडला आहे. नमस्ते मावशी, तुमचं नाव काय? माझं नाव संगीता कामठे. मी 2 महिने झाले घेतलेले औषधी, तर मला बऱ्यापैकी फरक आहे. मग अंगाला म्हणजे येत होत्या, पोटदुखी, थोडं कमरदुखी, अंगाला शिवायचं, मग ती सगळं बाहेर कमी झाली. 2 महिने झाले घेतलेलं. मग हा किती वर्षापासून तुम्हाला त्रास होता? 1 वर्ष झालं मला. बघा मित्रांनो, 1 वर्षापासून मावशींना त्रास होत होता. फरक पडलाय मला. पहिल्याच डोसमध्ये फरक पडलाय. 1 वर्षापासून त्यांना त्रास व्हायचा आणि पहिल्याच डोसमध्ये त्यांना फरक पडलेला आहे. आणि मावशी म्हणतात की आता परत दुसरा डोस म्हणजे 3 महिन्याचा कोर्स ते पुन्हा एकदा पूर्ण करणार आहे. मित्रांनो, तुम्हीही आमच्याशी संपर्क करू शकता. माझं नाव सचिन बिर्लिंगे. माझा मोबाईल नंबर आहे 88 55 80 57 80 8855 805780. नक्कीच कॉल करा आणि पूर्ण माहिती घ्या. खरं म्हणजे त्या बॉटलकडे बघून एवढंच म्हणायची की जर डॉक्टरांनी मला
15 ते 20 दिवस जगेल असं जर सांगितलं असेल तर या बॉटल काय करणार आहे. मी माझ्या मुलाच्या खातर मी डायबोजी घेतलं. ज्यावेळेस जेवणाच्या अगोदर मी डायबोजी 1 तास घेतलं आणि 1 तासाने ज्यावेळेस मी जेवायला लागले मला अक्षरशः अर्धी चपाती जात नव्हते, कारण अन्न इथंच बसायचं आणि उलट्या व्हायच्या. त्या दिवस मला पूर्ण 1 चपाती गिळता आली. हे मी खरं आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. कारण माझा 18 वर्षाचा मुलगा सगळं माझं जागेवर करत होता. म्हणजे हे सांगताना मला खरं खूप अभिमान वाटतो की मला मुलगी नाहीये, तरी सुद्धा खूप मुलानं माझ्यासाठी केलेलं आहे. आणि आज जे काय आहे मी आज 28 किलो वजन माझं कमी झालेलं आहे. आणि खूप खूप बरेच म्हणजे हिचं 2 वर्षाची असताना हृदयाचं ऑपरेशन झालं, पण ही बोलत नव्हती. म्हणजे फक्त मम्मी पप्पा एवढंच बोलायची. पण आता ती पूर्ण वाक्यात बोलू शकते. कशामुळे बोलू शकते? फक्त या अमृत ज्यूसमुळे बोलू शकते. जे डॉक्टरांना नाही जमलं ते याच्याने जमलं. काय प्रॉब्लेम होता सांगा ना, नेमकं काय विषय होता? बोलता येत नव्हतं, म्हणजे उच्चारण होत नव्हतं तिच्या. बोलायची पण उच्चारण होत नव्हतं, फक्त मम्मी. नमस्कार, मी संदीप नागपुरे. आज वसईला आलो आहे. आज मी वसईला ह्यांना सुजलला 4 महिन्यापूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं. अमृत ज्यूस का दिलं होतं हे आपण त्यांच्याच तोंडाने ऐकू. हा अमृत ज्यूस घ्यायच्या आधी त्याच्या छातीत दुखत होतं आणि हा आपला अमृत ज्यूस असं आहे की लहान 2 वर्षाच्या बाळापासून ते 100 वर्षाच्या वृद्धापर्यंत घेऊ शकतो. आणि हे आज वय वर्ष फक्त 16 आहे आणि ह्यांना छातीत दुखायचा त्रास होता. तर मित्रा, तू काय झालं ते सांगू शकतो का? माझ्या आईसाठी घेतलेलं ते, आणि ह्यांनी मला एकदा टेस्ट करायला दिली आणि मला ते आवडलं, तर मी घेत राहिलो. खूप डॉक्टर पण केले, ते कळालं नाही की कसं दुखत होतं काय, आणि ते दुखणं पळून गेलं आणि रोगप्रतिकारशक्ती वाढली आणि फ्रेश वाटायचं मला खूप, अभ्यासात पण. वाव, तुला काय वाटतं की हे अमृत ज्यूस सगळ्यांनी घेतलं पाहिजे? प्रत्येकाने घेतलं पाहिजे. वाव, मस्त, थँक्यू. हर रियाज कर रियाज. मी संदीप नागपुरे. ओळख आयुर्वेदाच्या अभियानाच्या अंतर्गत मी 4 महिन्यापूर्वी मावशींना हे अमृत ज्यूस दिलं होतं. आज मी आलो आहे वसईला त्यांना त्यांचा रिझल्ट विचारायला की 4 महिन्यापूर्वी त्यांना काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना कितपत फरक पडला आहे. तर ते आपण त्यांच्याच तोंडाने ऐकू. मावशी, सांगतात का तुम्हाला काय त्रास होता आणि काय फरक पडला? म्हणजे पाय वगैरे सुजत होते, चालायला येत नव्हतं, उठायला येत नव्हतं, बसायला येत नव्हतं, पूर्ण बेडवर असायची 4-4, 8-8 दिवस. पण हे औषध घेतल्यापासून मला म्हणजे भरपूर फरक जाणवला. मी आता चालू शकते, खाली मांडी घालून बसू शकते, उठू शकते. इतका चांगला रिझल्ट मला मिळालेला आहे. तर माझ्या म्हणण्याप्रमाणे हे रियांशू अमृत ज्यूस सर्वांनी घेतलंच पाहिजे. थँक्यू सो मच. बघा कसं